मार्केटिंग भलेही कमी असेल पण चित्रपटाच्या प्रदर्शनाचा टायमिंग कमाल आहे। हाय दोस्त, आय एम युअर होस्ट अमित। जयंतीच्या मोक्यावर रिलीज झालेला जय भीम पॅन्थर सिनेमा चालो अथवा न चालो पण त्याचं हे गाणं मिरवणुकीत गर्दा उडवणार इतकं निश्चित। माझ्या भीमाची जयंती जगात भारी। जय भीम पॅन्थर मधील नावाप्रमाणे आपली एक स्वतंत्र कथा घेऊन हा सिनेमा उभा राहतो। प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ। दलित पॅन्थरच्या विषयी तुम्हाला काही माहिती मिळेल या अपेक्षेने जर हा सिनेमा पाहायला जाल तर तुमच्या पदरी निराशा येईल। हा सिनेमा जय भीम पॅन्थर ही संघटना दलितांवर होणारे अन्याय हल्ले यांना वाचा फोडणारा आहे। यासाठी पाहिजे संघटना। सिनेमात याच संघटनेचा जन्म आणि शेवट कसा होतो यावरच भाष्य करतो। उघड समस्या आणि अन्यायावर बोलणारा हा सिनेमा असला तरी त्याची कथा मांडणी उत्कृष्ट आणखी होऊ शकत होती। हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे। हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये, हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे। सिनेमाचे स्क्रीन प्ले अर्थात पटकथा खूपच टिपिकल आहे। निशांत ढापसे यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे। कथा नुसती कमर्शियल नाहीये, कथेमध्ये कुटुंब आहे, आपल्या मुलाप्रतीचे संस्कार जे आई वडील करतात त्याच्याबद्दल आम्ही भाष्य केलेलं आहे। त्यांनी ते आणखी सफाईने करायला हवं होतं। असे नाही की दलित सिनेमे तयार होत नाहीत, पण त्यांची मांडणी उत्तम आणि काल सुसंगत असेल तर रील पाहणारे प्रेक्षक ही सिनेमागृहापर्यंत जातील यात शंका नाही। सिनेमात परिचित चेहरे असले तरी फार त्यांचा उपयोग झालाय असं वाटत नाही। एकेकाची कुंडली काढा। सिनेमातील ट्रीटमेंटमध्ये तोचपणा वाटतो। सिनेमाचे प्रमोशन मार्केटिंग खूपच कमी झालंय किंवा झालंच नाही असं देखील म्हणता येईल। आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत, चरबी आली आहे तुम्हाला। जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर कमेंट बॉक्स खुला आहे। बाकी मी जातो, पुढच्या व्हिडिओमध्ये येतो। तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका, कारण जज्बा है जीने में जब तक सिनेमा है सीने में।